मला वाटतं की सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि आताही जवळजवळ 2.5 वर्ष गृह खात्याचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार त्यांच्याकडे आहे आणि ते एक असे गंभीर आणि सक्षम नेतृत्व आहे की ज्या वेळेला आरोप करतात त्या वेळेला पुराव्याशिवाय ते आरोप करत नाहीत. मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधीला अर्बन नक्षलिस्टनी घरून ठेवलं होतं, संविधानाच्या नावाखाली नेरेटिव्ह सेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये अर्बन नक्षलिस्टनी केलं, काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यामध्ये राहुल गांधीची साथ दिली. देवेंद्र फडणवीसांचे आरोप हे बरोबर आहेत, त्यामध्ये कुठलंही गैर नाही. भाऊ, आज संजय राऊतांनी देखील आहे भाऊ राहुल गांधींच्या विषयावर काँग्रेसचे नेते आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू लागले. ते म्हणाले तुमच्याकडे गृह खातं आहे, याचा अर्थ तुमचं गृह खातं अपयश आहे, तुम्ही का नाही मग सगळ्यांचे? नाही, मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींनी निवडणुकीच्या रणभूमीमध्ये अशा प्रकारचे जेव्हा आरोप केले असतील त्यावेळेला निश्चितपणे गृह खात्याचे इनपुट्स त्यांच्याकडे 100% असतील आणि माननीय देवेंद्रजी हे अतिशय विचार करून बोलणारे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस काय म्हणतं यापेक्षा भविष्यात पुढे काय उघड होईल याकडे काँग्रेसने लक्ष द्यायला हवं. संजय राऊत असं म्हणतात की काल उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहेत ते सर्व ठिकाणी बसवण्यासाठी घोषणा केली, मात्र राऊतांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी याची चाष्टा केली. संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस आहे, ज्यांनी हिरवी टोपी उद्धव ठाकरेच्या डोक्यावर घातली, औरंग्याची ज्यांनी लाचारी पत्करली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यांनी अपमान केला, त्या उद्धव ठाकरेंना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही. कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्वासाठी शिवसेना लढवली, या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्वाचा नारा गर्व से कहो हम हिंदू आहे हे जर कोणी म्हटलं असेल तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं आणि त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे अल्लाहू अकबरच्या घोषणा देत आहेत. मला वाटतं की संजय राऊतांना हिंदुत्व आणि छत्रपती हा विषयच मुळी कळलेला नाही आहे, त्यामुळे राऊतांवरती न बोलणं हे उचित राहील. फडणवीसांनी स्वाभिमान आहे तो दिल्लीच्या चरणी आहे तो ठेवण्यात आलेला आहे असं देखील राऊत म्हणतात. राऊतांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं डोकं कोणाकोणाच्या चरणावर जाऊन पडतं याचा अभ्यास केला तर मला वाटतं त्यावर एक पुस्तक आपण लिहू शकतो. कधीतरी सिल्वर ओकवर, कधी 6 जनपथला, तर कधी 10 जनपथला, तर कधी उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर असे अनेक बाप बदलणारे राऊत यांनी आमची निष्ठा कोणाकडे कुठे असावी याबद्दल बोलू नये. ते म्हणतात की शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे फडणवीस असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सर्वसामान्य गोरगरिबांच्या घराचे पैसे खाणाऱ्या राऊतांनी देवेंद्रजींवरती आरोप करावे हे हास्यास्पद आहे. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये कोण गेलं आणि अशी अनेक भ्रष्टाचाराची उदाहरणं ही राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेली आहेत आणि ज्यामध्ये त्यांना कन्व्हिक्ट करून अटकही करण्यात आली. त्यामुळे भ्रष्टाचारी राऊतांनी देवेंद्रजींवरती बोलू नये. राऊत असं देखील म्हणतायत तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते, ही फडणवीस आता महाराष्ट्रात दाखवू नका. मी म्हटलं ना तुम्हाला की राऊतांची चाकरी ही शरद पवारांच्या तोंडून काहीतरी बोलायचं, राहुल गांधींना इच्छित आहे ते काहीतरी बोलायचं, उद्धव ठाकरेंना इच्छित आहे ते काहीतरी बोलायचं. ज्याला बापच एक नाही त्यांनी अशा प्रकारचे आरोप हे फडणवीसांवरती करू नये. ज्या संघाच्या मुशीत ज्याचं राजकीय बालपण गेलं, महापौर, नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, विरोधी पक्षनेता या सर्व कालकीर्तीत ज्यांनी स्वतःचा ठसा या राज्यावरती उमटवला आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावरती नाही, अशा फडणवीसांवरती बोलण्याचा भ्रष्टाचारी संजय राऊतला अधिकार नाही. अरबी समुद्रामध्ये आहे उद्धव ठाकरेंनी गंभीर आरोप केलेला आहे की एकंदरीतच कोकणामध्ये आता रिफायनरी होऊ देणार नाही, बाप बेटे आणि भाऊ भाऊ या ठिकाणी अख्खा कोकण विकायला बसले. उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम असतो आहे की जिथे विकास होतो तिथे ते कळीचा मुद्दा करतात. आपल्याला अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यामध्ये बुलेट ट्रेनचा विषय असेल, वाढवण बंदराचा विषय असेल, समृद्धी महामार्गाचा विषय असेल. विषय काढायचा, खोडी करायची आणि तोडी करायची हा विषय उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा आहे. त्यामुळे रिफायनरी तर होणारच हा निश्चितपणे आम्ही ठरवलेला विषय आहे. ज्यामध्ये कोकणाचा विकास आणि राज्याचा GDP जर वाढवायचा असेल तर ती रत्नागिरी रिफायनरी, ग्रीन रिफायनरी आणणं गरजेचं आहे. पण विकासाच्या आड येऊन राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम जर राज्यामध्ये कोणी केलं
तर ते उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने केलं हे पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात आलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये उद्धव ठाकरेच्या उभाटाचा सुपडा साफ झालेला त्यांना पाहायला मिळेल। त्यामुळे उद्धव ठाकरेंचं अस्तित्वच कोकणात काय राहणार आहे हे येणाऱ्या निवडणुकीनंतर लक्षात येईल। एकनाथ शिंदेंनी स्वाभिमान आहे तो दिल्लीचे घाण ठेवला असं देखील ते म्हणतात। एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेतृत्व आहे, ज्यांनी गद्दारांच्या विरोधात उठाव केला, या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन केलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष सक्षमपणे काम केलं, अनेक योजना ज्या महिला, कष्टकरी, शेतकरी, कामगार या प्रत्येकासाठी आणल्या, लाडकी बहीण योजना ज्या माध्यमातून 2,40,00,000 महिन्यांना ज्यांनी प्रति महिना 1,500 रुपये देण्याची घोषणा केली, आणि काल देखील कोल्हापूरच्या सभेमध्ये मी असताना 10 सूत्रीचा त्यांनी प्रकाशन केलं, आणि त्यामध्ये महिलांपासून, शेतकऱ्यांपासून, विद्यार्थ्यांपासून, मुलांपासून, लाडका भाऊ योजनेपर्यंत ह्या प्रत्येकाच्या योजना त्यांनी जाहीर केल्या। अशा या सक्षम मुख्यमंत्र्यांवरती बोलण्याचा अधिकार हा उभाटा शिवसेनेला नाही। उद्धव ठाकरे बोलतात की आतापर्यंत फक्त मुंबई अदानीच्या घशात घातली असं दिसत होतं, मात्र अख्खा महाराष्ट्र म्हणजे कोकणातल्या पाण्यापासून अगदी चंद्रपूरच्या शाळेपर्यंत सगळं महाराष्ट्र अदानीला विकलेलं आहे माहिती सरकारने। मी म्हटलं ना, बोलायचं आणि तोडी करायची हा धंदाच मुळे उद्धव ठाकरे सेनेचा आहे। त्यामुळे या राज्यामध्ये फक्त यांना अडाणी दिसत आहेत, पण प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली। आपण पाहिलं असेल मागच्या महिन्यात देशाचं इन्व्हेस्टमेंटचं प्रगती पुस्तक ज्या वेळेला आलं तेव्हा पूर्ण देशामध्ये 100% इन्व्हेस्टमेंटपैकी 52% इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली। ती काय एकटी अडाणीने आणलेली नाही, तर अनेक देशातून, अनेक राज्यातून उद्योजक हे महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले आहेत, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून, AI पासून, गाड्यांच्या कारखान्यांपासून, ब्रेवरेजपासून अनेक प्रकारचे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये आले। आणि ह्यांना फक्त आरोप करता येतात, ह्यांना विकास करता येत नाही, आणि त्यामुळे मला वाटतं की हा महाराष्ट्र एक नंबर आहे। हा देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथरावजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक नंबरला नेण्याचं काम केलं आहे, आणि पुढे देखील भविष्यात पुन्हा एकदा आमचंच सरकार येणार आहे आणि महाराष्ट्र हा उद्योगामध्ये एक नंबरला राहील। सोडूनच विचारतो, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, भाजपकडून हा व्हिडिओ व्हायरल केला असं म्हटलं जातं की महाविकास आघाडीला जर मत द्यायचं असेल तर कुठेतरी तोडपाणीच्या गोष्टी सुरू होतील, आणि या व्हिडिओमध्ये सचिन वाझेंसारखा एक पोलीस अधिकारी दाखवलेला आहे जो वसुली करतोय, अँटोलियाचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर बाळवाल्यांकडूनही वसुली करून देशमुख नावाच्या एका मंत्र्याशी तो बोलताना त्याचं बातचीत दाखवलेली आहे। जे सत्य आहे ते दाखवलं असेल, अजून तो मी व्हिडिओ पाहिला नाही, परंतु हे सत्य नाकारता येणार नाही की अंबानीसारख्या उद्योजकाच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या कोणी ठेवल्या हे या महाराष्ट्राने पाहिल्या, ज्यांनी मदत केली त्या मनसुख हिरेंची हत्या कोणी केली हे या महाराष्ट्राने पाहिलं, डान्स बारच्या माध्यमातून 100 कोटीची वसुली कुठल्या गृहमंत्र्यांनी केली ते या महाराष्ट्राने पाहिलं, पत्राचाळीचा घोटाळा कोणी केला तो या महाराष्ट्राने पाहिलं, कोविडमध्ये खिचडीपासून बॉडी बॅगपर्यंतचा भ्रष्टाचार कोणी केला तो या महाराष्ट्राने पाहिला। त्यामुळे महाविकास आघाडी म्हणजे महाभ्रष्ट आघाडी ही या जनतेने, महाराष्ट्राने अनुभवली आहे। त्यामुळे महायुतीचं सरकार हे सक्षम सरकार आणि या राज्याच्या लेकी बहिणींची, वृद्ध शेतकऱ्यांची काळजी घेणारं सरकार ही एक प्रतिमा महायुतीची आहे, आणि त्यामुळे महाविकास आघाडी भ्रष्ट आघाडी आहे हे आज आम्ही नाही तर पूर्ण महाराष्ट्र बोलतोय। धन्यवाद। घोषणा काल केली होती, मात्र त्यावरून आता संजय राऊत म्हणाले की शरद पवार हे राज्यातले भीष्मपितामह आहेत राजकारणातले, तुम्ही कसं या सगळ्याकडे बघताय? नाही, शरद पवार हे राजकारणातले भीष्मपितामह आहेत याबद्दल कोणीही नाकारत नाही। या राज्यातील, देशातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांकडे सर्व पाहतात, पण ज्या पद्धतीने निवृत्तीची घोषणा करून राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार प्रत्येक वेळेला करतात, तसा पुन्हा एकदा प्रयत्न त्यांनी केला। कधी पावसात भिजतात तर कधी बारामतीकरांना आवाहन करतात, आणि आता तर चक्क मी निवडून येईन की नाही, म्हणजे मी निवडणूक लढवीन की नाही, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली। मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक छोटीशी भीती आहे, कदाचित जर 20पेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत तर राज्यसभेत जाता येणार नाही, आणि त्या भीतीपोटी कदाचित त्यांनी आधीच जाहीर करून टाकलंय की मला राज्यसभेत जायचं नाही। परंतु पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जर राज्यसभेत जाताना त्यांना आकड्याचं गणित कमी पडलं तर सर्वपक्षीय लोक निश्चितपणे त्यांना राज्यसभेत पाठवायला मदत करतील, अशी माझी वैयक्तिक हे माझं मत आहे।
महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी दिली जाईल असं अमोल मिटकरी म्हणतात. महायुतीमध्ये समन्वयक नाही असं म्हणायचं का? अमोल मिटकरी कधी काय बोलतात, कधी काय नाही बोलत, याचा काय सुगावा कोणाला नसतो. त्यामुळे ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलले का पहिलं हे पाहावं लागेल. सुरेश धस हे राज्याचे माजी मंत्री राहिलेले एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे सुरेश धसांबद्दल बोलत असताना अमोल मिटकरींनी त्यांच्या नेतृत्वाची विचारविनिमय करून जर बोलले तर मला वाटतं योग्य राहील. धन्यवाद. येऊ दे ना. सर, संभाजीनगर में अकबरुद्दीन ओवैसी ने भाषण किया और भाषण के दरमियान उन्होंने कहा है कि मोदी योगी तेरे आने के बाद में अकबर भी आने वाला है. कहाँ पे तो भी अकबर आने वाला है, अकबर का राज्य आने वाला है, इस प्रकार की विधान जो है वो ओवैसी करते हुए नजर आ रहे हैं. किस तरह से आप इस विधान को देखते हैं? ये छत्रपति का हिंदुस्तान, आने दो अकबर को, अकबर तेरी खैर नहीं. या महाराष्ट्राने छत्रपतीचा इतिहास अनुभवला आहे आणि अकबरांचा पळकुटेपणा पण या महाराष्ट्राने आणि या हिंदुस्थानाने पाहिला आहे. त्यामुळे अकबराला येऊनच दे. आम्ही महाराष्ट्रात त्याच्या पद्धतीने आम्ही विचार करू आणि त्यांच्याशी लढा देऊ. सर, हिंदी में ये छत्रपति का महाराष्ट्र, छत्रपति का हिंदुस्तान, आने दो अकबर को, अकबर तेरी खैर नहीं, या भाषेतच त्याला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. हमें उसका जवाब देना पड़ेगा. मुझे लगता है कि ये हिंदुस्तान ने छत्रपति का इतिहास देखा है और अकबर को भागते हुए भी देखा है. तो इसलिए मैं फिर से एक बार कहूँगा, अकबर को आने दो, अकबर तेरी खैर नहीं. सर, एक ज्यामध्ये ते मतदारांना मला वाटतं की विजय वडेट्टीवार हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, एका संविधान पदावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारे मतदाराला, मतदार राजाचा अपमान करणं हे या महाराष्ट्राला, या देशाला मान्य नाही. या राज्यातील आणि त्यांच्या मतदारसंघातील जनता हे त्याचं उत्तर त्यांना निश्चितपणे देईल. परंतु याबाबतीत निवडणूक आयोगाकडे देखील आम्ही तक्रार करणार आहोत. ज्या पद्धतीमध्ये मतदारांना धमकवणं आणि मतदारांशी गैरवर्तन करणं या प्रकारचे जे आरोप आहेत ते आम्ही त्यामध्ये करू आणि विजय वडेट्टीवारांवर निश्चितपणे कारवाईची मागणी करू. या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आता महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना राज्यामध्ये त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि महायुतीचा विजय हा दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांची जीभ आणि पाय कुठेतरी घसरायला लागले आहेत, हे विजय वडेट्टीवारांच्या वर्तनातून दिसून येत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.